पावसाळा संपल्यानंतर तात्काळ सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू केले जातील असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं आता साधू महंतांना देण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये साधू महंत आणि प्रशासनाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सिंहस्थाचे कामं अद्याप सुरू झालेले नसल्यामुळे साधू महंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर या बैठकीत पावसाळा संपल्या सिंहस्थाच्या कामांना सुरुवात करू असं आश्वासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी साधू महंतांना दिलेलं आहे। या बैठकीमध्ये नाशिकच्या साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याचा देखील विषय चर्चेत आला। यावेळेला साधू महंतांनी 1000 एकर जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करावी अशा पद्धतीची मागणी केली, पण प्रशासन मात्र सध्या तरी 500 एकर जागेबाबतच अनुकूल असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे साधुग्रामसाठी नेमकी किती जागा आरक्षित केली जाणार याबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे। असं जरी असलं तरी पाऊस थांबल्यानंतर तात्काळ सिंहस्थाचे कामं आता वेग धरू लागतील आणि त्यामुळे एकूणच शहराचा कायापालट या पावसाळ्यानंतर होईल अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।